माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली। जळगाव जिल्हा बँकेतून गुलाबराव देवकर यांनी घेतलेल्या 10 कोटी रुपयांच्या कर्जाच्या चौकशीसाठी जिल्हा बँकेत सहकार विभागाचं पथक दाखल झाले। जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना गुलाबराव देवकर यांनी श्रीकृष्ण मंडळ या संस्थेच्या नावाने जिल्हा बँकेतून 10 कोटी रुपयांचं कर्ज बेकायदेशीरपणे घेतल्याची तक्रार सहकार विभागाकडे। याबाबत सहकार विभागाला चौकशीत सहकार्य करणार असल्याचं बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांनी म्हटलं। सहकार विभागाचं श्रीकृष्ण शैक्षणिक मंडळ यांना जिल्हा बँकेने कर्ज दिलेले आहे। त्या संदर्भात जोरखेड्याचे विकाचे संचालक एस.जी. पाटील साहेब यांनी तक्रार केलेली आहे। त्या संदर्भात चौकशी करता डोळ्याचे पथक आलेले आहे। राजेंद्र विरकर म्हणून सहाय्यक निबंधक व त्यांच्यासोबत काही मंडळी आलेले आहे आणि त्यांनी जे कागदपत्र बँकेला मागणार आहेत किंवा मागतील बँक पूर्ण या चौकशीला सहकार्य करणार आहे।